स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच एका नव्या मालिकेची घोषणा केली होती। ती नवी मालिका म्हणजेच पाठ राखीन। पाठ राखीन ही नवी मालिका 1 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे स्टार प्रवाह वाहिनीने जाहीर केले होते। मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका या कोणत्या ना कोणत्या मालिकेचा रिमेक असतात। अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीची ही नवी मालिका देखील एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची पाठ राखीन ही नवी मालिका कोणत्या प्रसिद्ध हिंदी मालिकेचा रिमेक आहे आणि या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत, तसेच मुख्य नायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवर पाठ राखीन ही नवी मालिका 1 जून पासून सुरू होत आहे। ही मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक असावी याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे। पाठ राखीन या नव्या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या मुख्य भूमिका आहेत। मालिकेचा प्रोमोही नुकताच जाहीर झाला आहे। आदेश बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे। 2 बहिणींची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे। पण ही मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत। सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी प्रोमोवर केलेल्या कमेंट्समधून ही मालिका 2007 मध्ये स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका सपना बाबुल का बिदाई या मालिकेचा रिमेक आहे असं म्हटलं जातंय। ही मालिका ही साधना आणि रागिनी या 2 बहिणींची गोष्ट होती। लहानपणी आई वारल्यामुळे साधना तिच्या मामांकडे राहत असते। ती सुंदर असल्यामुळे रागिनीचं लग्न ठरत नसतं। त्यानंतर साधना रागिनीच्या लग्नाची जबाबदारी घेते अशी गोष्ट या मालिकेची होती। तसेच आता स्टार प्रवाह वाहिनीच्या पाठ राखीन या नव्या मालिकेच्या प्रोमोनुसार देखील समजत आहे की पाठ राखीन या मालिकेतही प्राजक्ता आणि भाग्यश्री या 2 बहिणींची गोष्ट दिसणार आहे। लहानपणी आई वारल्यामुळे प्राजक्ता तिच्या मामांकडे राहत असते। ती सुंदर असल्यामुळे भाग्यश्रीचं लग्न ठरत नाही असंच या प्रोमोवरून दिसत आहे। त्यामुळे भाग्यश्रीच्या लग्नाची जबाबदारी आता प्राजक्ता आपल्याला घेताना दिसणार आहे। अशा प्रकारे बिदाई आणि पाठ राखीन या दोन्ही मालिकेंची कथा सेमच आहे। दरम्यान या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या मालिकेत अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसू शकतात। तसेच यांच्या व्यतिरिक्त या मालिकेत अक्षर कोठारे आणि हर्षद अतकरी हे 2 अभिनेते देखील या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसू शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत। मात्र आता नेमके कोणते कलाकार मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता ही नवी मालिका तर 1 जून पासून सुरू होणारच आहे। मात्र ही मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, की पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनी मालिकेच्या वेळांमध्ये बदल करण्याचं चक्र सुरू ठेवणार, हा सारा रंजक खेळ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान आता प्रेक्षकही या नव्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत। प्रेक्षकांना या मालिकेचा प्रोमो देखील खूप आवडला आहे। दरम्यान पाठ राखीन ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या नव्या मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच मुख्य नायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसायला हवा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।